आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता थेट कोकणातल्या मासेमारीवरती झालेला पाहायला मिळतो आहे। कोकणातल्या मच्छीमारांवरती मोठं आर्थिक संकट या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळतं आहे। युद्धामुळं एकीकडे डिझेलची दरवाढ तर इंधनचा तुटवडा, त्यामुळं मासेमारी ठप्प झालेली पाहायला मिळते। मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलच्या दरात 23 रुपये एवढी वाढ झालेली आहे आणि त्यामुळं मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमती 92 रुपयावरून 115 रुपयावरती गेलेल्या आहेत। तर यामुळं सध्या मिरकरवाडा, नाटे, आंबोळगड, भाटे, हरणे, गुहागर, पूर्णगड येथील मासेमारी पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळते आहे। सध्या बोटी या दरवाढीमुळे, इंधन दरवाढीमुळे सध्या किनाऱ्याला असलेल्या पाहायला मिळतात। अनेक बोटी किनाऱ्याला नांगर टाकून या ठिकाणी उभ्या आहेत। सध्या आपण मिरकरवाडा बंदरामध्ये आहोत आणि मिरकरवाडा बंदरामध्ये सुद्धा जवळपास 300 ते 400 बोटी या ठिकाणी सध्या किनाऱ्याला असलेल्या पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही मच्छीमार आहेत। आता काय सांगाल, काय सध्या परिस्थिती आहे? युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या काय परिणाम झाला? मासेमारी ठप्प झाली आहे का? हो, मासेमारी ठप्प आहे। डिझेल वगैरे पण मिळत नाही सध्या। डिझेलचा वगैरे पण तुटवता असल्यामुळे डिझेलच सप्लाय होत नाही आहे। बरोबर आहे, त्यामुळे डिझेल नाही आहे मिळत आहे। डिझेल मिळत नाही। काय परिस्थिती आहे सध्या? डिझेल मिळत नाही, बरोबर आहे, पण किमती पण वाढल्यात का डिझेलच्या सवलतीच्या दरातल्या? ते आता तरी डिझेलच मिळत नाही, म्हणजे किमतीचं पण काय एवढं हे नाही, पण डिझेलच मिळत नाही। महत्त्वाचं म्हणजे डिझेल महत्त्वाचं होतं। आता मिरकरवाडा बंदरामध्ये किती बोटी उभ्या असतील या ठिकाणी? 200 तरी एक बोटी आहेत। बरोबर. किती दिवस झाले बंद आहेत? 2 दिवस? दोन तीन दिवस, आता आठवडाभर तसे तरी बंदच आहेत आता। बरोबर आहे। किती काय नेमकी काय अवस्था आहे सध्या? डिझेल मिळत नाही काय? मेरे को हिंदी बोलिए। हाँ। ये जो जंग चल रहा है ना ईरान का, इसलिए बहुत प्रॉब्लम हो रहा है हमको। हार्मोस, स्टेट ऑफ हार्मोस बंद है, उधर से शिप वगैरह आ नहीं रहा है, इसलिए बहुत प्रॉब्लम हो रहा है। डीजल भी नहीं मिल रहा है, तेल की बहुत किल्लत है, इसलिए हमारा शिप भी थोड़ा बंद चल रहा है। बरोबर आहे। ही वस्तुस्थिती आहे मिरकरवाडा बंदरातली। खऱ्यातनं बघितलं तर जवळपास 300 ते 400 बोटी सध्या मिरकरवाडा बंदरामध्ये या ठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। डिझेलचा तुटवडा आहे, तर डिझेलची दरवाढ देखील झालेली आहे, त्यामुळं मच्छीमारांचं आर्थिक कंबरड जे आहे ते मोडलेलं आहे। त्यामुळं मच्छीमारांनी या ठिकाणी समुद्रात न जाता किनाऱ्यालाच थांबणं पसंत केलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।